इलिमनाची चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 या अगोदरच पोस्ट झालेले आहेत. जर तुम्ही ते 2 भाग पाहिले नसतील तर तुम्हाला या भागाची संगती लागणार नाही. किंवा माझा तुम्हाला सल्ला आहे, अगोदर ते 2 भाग बघा, मगच तुम्हाला हा भाग समजण्यास सोपा जाईल. धन्यवाद. दिव्या दचकून जागी झाली. बेडवर उठून बसली. नेहमीसारखीच यावेळीही घशाला कोरड पडलेली. शरीर घामेजलं होतं. थकवा जाणवत होता. खिडकीबाहेर मिट्ट काळोख होता. तिला स्वप्न पडलं होतं. पण मनात उमटलेली ती अनाकलनीय सुखाची अनुभूती मात्र जिवंत होती. गेल्या काही महिन्यांपासून तिचं जगणं सत्य आणि भासाच्या सीमारेषेवर येऊन ठेपलं होतं. तिला दिवसा झालेले भास रात्रीच्या स्वप्नांशी जुळू लागले होते. तिच्यात होत असलेले हे मानसिक आणि शारीरिक बदल तिच्या घरच्यांच्या नजरेतून सुटले नव्हते. तिचं ते तासनतास शून्यात पाहणं, स्वतःशीच पुटपुटणं आणि रात्री अचानक दचकून जागं होणं यामुळे घरच्यांच्या मनात एक भीती घर करू लागली होती. त्यांना संशय येऊ लागलेला. मुलगी व्यसनाधीन तर झाली नाही ना? किंवा वाममार्गाला तर लागली नाही? अशा शंकांनी घरातलं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. ते पावसाचे दिवस होते. त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. दिव्या कॉलेजच्या लेक्चरला बसलेली, पण तिचं लक्ष शिक्षकांच्या शिकवण्याकडे नसून खिडकी बाहेरच्या काळ्याकुट्ट ढगांकडे जास्त होतं. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याने वर्गाची खिडकी जोरात आपटली. ढगात विजांचा लपंडाव सुरू झाला. निसर्गाचं ते रौद्र रूप पाहून दिव्याला धडकी भरली. शिक्षकांचा आवाज तिच्या कानावर तर पडत होता, पण त्याचा अर्थ तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. तिच्या मनात तेच जुने विस्कळीत विचार चक्रावून फिरत होते. कसे बसे लेक्चर संपले. बाहेर पावसाचा जोर इतका वाढला होता की भर दिवसा सर्वत्र काळोख पसरला होता. रस्त्यावरचे दिवे चालू झाले होते आणि जणू संध्याकाळचे 7-8 वाजल्याचा भास होत होता. हवेत एक विचित्र गारठा होता जो थेट हाडांपर्यंत झिरपत होता. दिव्याने टॅक्सी करून घरी जायचं ठरवलं. टॅक्सीला हात केला. मुसळधार पावसात एक टॅक्सी थांबली. दिव्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि ती आत बसणार एवढ्यात कोणीतरी दरवाजा धरला. तिने दचकून वर पाहिले. ते त्यांचे प्रोफेसर होते. पूर्णपणे भिजले होते. त्यांना स्टेशनपर्यंत पोचायचे होते. या वादळी पावसात दुसरी टॅक्सी शोधण्यापेक्षा दिव्याच्या टॅक्सीतून स्टेशनपर्यंत तिला लिफ्ट देण्याची त्यांनी विनंती केली. दिव्यानेही फार आडेवडे न घेता होकार दिला आणि ती बाजूला सरकली. टॅक्सी सुरू झाली. प्रोफेसर सीटच्या दुसऱ्या टोकाला दिव्यापासून बऱ्याच अंतरावर संकोचाने बसले होते. टॅक्सीच्या काचेवरून पाण्याचे लोट वाहत होते, ज्यामुळे बाहेरचं जग पूर्णपणे अंधुक आणि पुसट झालं होतं. अगदी हाकेच्या अंतरावरचंही काही दिसत नव्हतं. टॅक्सीमध्ये फक्त पावसाचा गडगडाट घुमत होता. दिव्या पुन्हा स्वतःच्याच विचारांच्या गर्तेत हरवून गेली. तिला प्रोफेसर जवळ बसल्याची जाणीवही उरली नव्हती. काही वेळातच टॅक्सी रेल्वे स्टेशनपाशी थांबली. प्रोफेसरांनी दिव्याचे आभार मानले, ड्रायव्हरला भाड्याचे पैसे दिले आणि ती घाईघाईने उतरून निघून गेली. टॅक्सी सुरू झाली. मॅडम, आप कहाँ उतरेंगी? ड्रायव्हरच्या प्रश्नाने दिव्याची तंद्री भंगली. स्टेशनला येण्याच्या नादात ती घरच्या रस्त्यापासून खूप दूर आली होती आणि आता घरी जाण्यासाठी तिला मोठा वळसा घालून जावं लागणार होतं. तिने ड्रायव्हरला तिच्या घराचा पत्ता सांगितला. टॅक्सी पुन्हा कॉलेजच्या बाजूला असलेल्या सिग्नलजवळ पोहोचली. पाऊस आता अधिकच बेभान झालेला. विजांचा कडकडाट कांठाळ्या बसवत होता. अचानक इतका वेळ व्यवस्थित चालणारी टॅक्सी
आचके देऊ लागली आणि एका मोठ्या झटक्यासह बंद पडली. ड्रायव्हरने 2-3दा इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू झाली नाही. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. दिव्याने टॅक्सीचे उरलेले पैसे दिले आणि ती खाली उतरली. सुरुवातीला तिने पायीच घरी जाण्याचा विचार केला. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. पण अचानक तिच्या मनात काय आले कुणास ठाऊक. तिची पावलं थबकली. ती सिग्नल ओलांडून डाव्या हाताला वळली. तिथे तीच पांढरी इमारत उभी होती. भारावल्यासारखी ती पुढे जात राहिली. ही तीच इमारत होती जी तिच्या स्वप्नात दिसायची. दिवसाढवळ्याही ती इमारत अत्यंत भयावह आणि रहस्यमयी वाटत होती. इमारतीच्या दर्शनी भागाला एक लहानसा लाकडी दरवाजा होता. दिव्याने त्याला निरखून पाहिले. स्वप्नात दिसत असलेल्या दरवाजापेक्षा हा जरा वेगळा, जुना आणि शेवाळलेला होता. म्हणजे हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत तर? मी उगाचच घाबरत होते. तिने स्वतःला समजावलं. स्वतःच्या मनातील भीती घालवण्यासाठी आणि हे केवळ एक स्वप्न आहे हे सिद्ध करण्यासाठी ती मुद्दामच ते इमारतीच्या आत शिरली. तिची खात्री होती की आतमध्ये काहीच नसेल, फक्त एक रिकामी जुनी वास्तू असेल. स्वप्न पण कधी खरी होतात का? ती आत प्रवेश करता क्षणीच ते लहानगं दार करकरत बंद झालं. बाहेरच्या पावसाचा आवाज आता खूप दुरून आल्यासारखा वाटत होता. दिव्या नखशिखांत भिजली होती. थंडीने तिचं शरीर थरथरत होतं. तिने तिची कॉलेज बॅग एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवली असल्याने ती सुरक्षित होती. अंधाराला डोळे सरावल्यावर तिने आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. ती जिथे उभी होती ते एक भलं मोठं जुनाट दालन होतं. तिथल्या हवेत मेणाचा एक विचित्र वास पसरला होता. तेवढ्यात जळत्या मेणबत्त्या घेऊन असंख्य लोक उठूनसे तिथे आले. त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात त्यांचा पेहराव दिव्याला अंधुकसा दिसला. तो अगदी तिच्या स्वप्नातल्यासारखाच होता. त्या सर्वांनी काळ्या रंगाचा पायघोळ झगा घातलेला आणि त्याला जोडलेल्या टोपीने डोक्यापासून संपूर्ण चेहरा झाकला होता. त्या लाल रंगाच्या मेणबत्त्यांचा लालसर उजेड पडला होता. ते चेहरा झाकलेले लोक वर्तुळ करून दिव्याच्या सभोवती उभे राहिले आणि खोल आवाजात कसल्याचा गूढ नृत्योच्चार करत राहिले. सर्वत्र काळोख पसरला होता. स्वप्नातलं दृश्य अगदी तंतोतंत जरी खरं नसलं तरी काही तपशील जुळत होते. यापुढे काय घडू शकतं याची जाणीव होताच दिव्या पुरती घाबरली. तिला तिथून पळून जावंसं वाटत होतं, पण आता उशीर झाला होता. तिचे पाय जमिनीला खेळल्यासारखे झाले होते. पुढे घडणारा संभाव्य प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला आणि ती पुरती घाबरली. तिचा श्वास अडकू लागला. बाहेरच्या वादळाचा आवाज आता इमारतींच्या भिंतींना धडका देत होता. दिव्याला भोवतालच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती, पण तिचे स्वतःच्या शरीरावरचे नियंत्रण सुटत चालले होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखी ती त्या काळ्या झग्यातील लोकांच्या घोळक्यासोबत एका मोठ्या शिसवी दरवाजाजवळ आली. दालनातल्या मंत्रोच्चारांची कुजबूज आता तीव्र होऊ लागलेली. त्या घेरावाने तिचा मार्ग मोकळा केला आणि तत्क्षणी तो शिसवी दरवाजा हलकेच उघडला. तू जे आजवर अनुभवलं नसेल, आजवर तुला कोणी दिलं नसेल, असं अनोखं सुख तुला इथे मिळणार आहे. फक्त एवढंच नाही तर त्यासोबत अपार संपत्ती, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. अट फक्त एकच, तुझ्या देहाचं आणि त्या आत्म्याचं सूक्ष्मातिसूक्ष्म द्वार त्या परमशक्तिशाली सैतानासाठी उघडं कर. स्वतःला त्याच्या अधीन कर. हा आवाज दिव्याला स्वतःच्याच आतून येत होता. कोणीतरी तिला तिच्या स्वतःच्याच मेंदूतून सूचना देत होतं. तेवढ्याच जमावातून एका काळ्या कपड्यातील मुखवटाधारी माणूस पुढे आला. त्याने दिव्याच्या अगदी जवळ येऊन तिच्या कानात काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं आणि तो गूढ हसून पुन्हा मागे फिरला.
दिव्याला प्रचंड ग्लानी येऊ लागली होती. जग तिच्या भोवती गोल गोल फिरत असल्याचा भास होत होता. जडावल्या डोळ्यांनी ती भवताल अनुभवण्याचा प्रयत्न करू लागली. जमावातल्या एकाने हात लांब करून तिला दालनाच्या आत यायची खूण केली. बाहेर वारा घोंगावत होता आणि आत दिव्याचं मन हेलकावे घेत होतं. ती सतत तिच्या मनाला बजावत होती की हे एक दुःस्वप्न आहे. तिला वाटत होतं की कोणत्याही क्षणी तिला जाग येईल आणि ती तिच्या घरी असेल. पण यावेळी तसं नव्हतं. विचारांच्या तंत्रीत ती एक एक पाऊल पुढे टाकत होती. जणू कोणा अज्ञात शक्तीने तिच्या अंतर्मनाचा ताबा घेतला होता. अखेर एका क्षणी तिचे विचार पूर्णपणे थांबले. ती स्तब्ध झाली आणि मान खाली घालून त्या अजस्र दरवाजापुढे उभी राहिली. तिच्या मनातले विचार जणू कोणीतरी थोपवून धरले. तिच्या हातातली बॅग गळून पडली. उतावेपणे तिने चपला काढून फेकल्या. एकाच झटक्यात केस मोकळे सोडले. एका बाजूला हातातले घड्याळ काढून फेकलं. आता दिव्या तिच्या अंकावरला एक एक कपडा उतरवू लागली. पूर्ण विवस्त्र झाल्यावर ती त्या मोठाल्या दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली. दरवाजाच्या उंबऱ्यात एक पुस्तक ठेवलेलं. ते मूळ बायबल होतं. येशूच्या पवित्र स्मृतींचे श्रद्धास्थान. यावर पाय देऊन पुढे जायचे. तिच्या अंतर्मनातून पुढील सूचना मिळाली. हलकेच चालत ती त्या पुस्तकाजवळ आली आणि त्यावर उभी राहिली. एखाद्या पाय पुसण्याला पुसतो तशा पद्धतीनं त्या पुस्तकाला तिने पाय घासले. पायदळी त्या पानांचा चोळामोळा केला आणि आतील दालनात शिरले. आतमध्ये एखाद्या प्राचीन भ्रष्ट झालेल्या चर्चसारखा देखावा होता. 4 मजली उंच छताला काचेचे झरोके होते, ज्यातून बाहेरच्या विजांचा अंधुकसा करडा उजेड पडत होता. समोरच्या जुनाट पिवळसर भिंतीवर एक भला मोठा क्रॉस लावला होता, पण तो पूर्णपणे उलटा होता. त्याच्या अलीकडे मानवी हाडे आणि कवट्यांपासून बनवलेल्या एका उच्चासनावर ती बोकड सदृश दिसणाऱ्या प्राण्याची महाकाय मूर्ती होती. इतर भिंतींवर त्रिकोणात उघडलेला डोळा आणि वर्तुळातील उलटी चांदणी सैतानी चिन्हांच्या स्वरूपात लाल चिन्हांनी रेखाटली होती. दालनाच्या मध्यभागी वरून एक प्रखर प्रकाशझोत पडला होता. दिव्या मंद पावलं टाकत त्या प्रकाशझोतात उभी राहिली. डौलात चालताना तिच्या देहाची मादक हालचाल होत होती. तिच्या डोळ्यांवर हलकी ग्लानी होती. प्रकाशामुळे तिचा मूळ गौरवर्ण झळावून निघाला होता. तांबूस केस मुकुटाप्रमाणे चमकत होते. दालनात एखादी मत्स्य देवता अवतरल्याचा भास होत होता. ती जिथे उभी होती त्या प्रकाशझोताच्या भोवती जमिनीवर कोरून एक मोठी वर्तुळाकार खाच बनवण्यात आली होती. त्या वर्तुळाच्या आत अगदी अचूक कोनांमध्ये एक उलटी चांदणी म्हणजे सैतानी पॅन्टगन जमिनीवर कोरलेला होता. दिव्या त्या सैतानी रिंगणाच्या अगदी मधोमध उभी होती. दिव्याने एकवार त्या समोर बसलेल्या पुतळ्याला निरखून पाहिलं. त्या पुतळ्याचे हात माणसासारखे होते, पण मागचे पाय बोकडाच्या खुरांचे होते. त्याला मानवी स्तन होते. त्याचे शिर एका भयंकर बोकडाचे होते, ज्याला लांब दाढी आणि 2 लांब बाकदार वळलेली शिंगे होती. त्याच्या गळ्यात वर्तुळातील उलटी चांदणी म्हणजेच पॅन्टॅगन चमकत होते. त्याच्या आसनाच्या वरील भागी एक त्रिकोणात उघडलेला डोळा दाखवला होता. दिव्या हे सर्व स्तब्ध होऊन पाहतच होती. इतक्यात समोरच्या उच्चासनावरील बॅफोमॅट एकाएकी जिवंत झाला. त्याचे डोळे लाल रंगाने धगधगत होते. तो आपल्या अवाढव्य शरीरासह आसनावरून खाली उतरला आणि संथ जड पावले टाकत दिव्याच्या दिशेने येऊ लागला. दिव्याचे पाय भीतीने थिजले होते. तिला जागचं हलताही येत नव्हतं. ती सुन्न होऊन पाहत राहिली. हळूहळू आजूबाजूचे मंत्रोच्चार तीव्र होऊ लागले. तू भाग्यवान आहे, बॅफोमॅटने तुझा स्वीकार केला आहे. त्याला भोग देण्यासाठी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली. तिचा आतला आवाज सांगत होता.
बॅफोमॅट दिव्याच्या अगदी जवळ आला. तो सुद्धा तिच्यासोबत त्याच कोरलेल्या वर्तुळाकार रिंगणात आणि त्या उलटी चांदणी असलेल्या खाचेच्या आत येऊन उभा राहिला. तो विवस्त्र होता. तो तिच्या अगदी जवळ येताच बाजूला उभ्या असलेल्या त्या काळ्या कपड्यातील मुखवटाधारी लोकांचा त्यांच्या भोवती गराडा पडला. त्याच वेळी त्या जमिनीवर कोरलेल्या वर्तुळाकार खाचेमध्ये चंदेरी रंगाचा पाऱ्यासारखा द्रव खळखळाट करत वेगाने वाहू लागला. त्या द्रवाने ते संपूर्ण वर्तुळ आणि आतील उलटी चांदणी काही क्षणात भरून टाकली. थोड्याच वेळात तो द्रव जळू लागला. त्यातून आगीच्या लाल भडक ज्वाळा भडकल्या. त्या ज्वाळांमुळे दिव्या आणि बॅफोमॅट आता एका अग्नीच्या रिंगणात कोरले गेले होते. ते काळ्या कपड्यातील लोक त्या जळणाऱ्या लाल ज्वाळांच्या बाहेर उभे होते. त्यांनी आपल्या मेणबत्त्या हवेत उंचावल्या आणि एका सुरात ओरडले, हेल सैतान, हेल सैतान. गाभाऱ्यात सैतानाचा जय जयकार घुमू लागला. त्या लाल ज्वाळांच्या आत बॅफोमॅटने दिव्याला आपल्या कचाट्यात पकडले. त्या जळत्या रिंगणाच्या बाहेर उभे राहून ते निर्दयी लोक अत्यंत उतावळेपणे सैतानाचा जयघोष करत होते. जणू काही ते आत घडणाऱ्या त्या अमानुष कृत्याला बाहेर राहून दुजोरा देत होते, प्रोत्साहन देत होते. सर्वत्र सैतानाचा जयघोष होत होता. दिव्याच्या नाजूक शरीराची जराही पर्वा न करता अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे तो तिच्या इच्छेविरुद्ध तिचा भोग घेऊ लागला. दिव्या केवळ एक जिवंत माध्यम बनून त्या तीव्र वेदना सहन करत होती, पण ती पूर्णपणे हतबल होती. तिचा आवाज तिच्या घशातच कोंडला गेला होता. सैतानाचा राजा दिव्याच्या शरीराचे लचके तोडत होता. दिव्या केवळ एक जिवंत माध्यम बनून ते अमानुष दुःख आणि गोड तृप्ती एकाच वेळी अनुभवत होती. तासाभराच्या छळानंतर तो अमानुष खेळ थांबला. दिव्याच्या शरीराची आणि मनाची सहनशक्ती संपली होती. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती शुद्ध हरपून जमिनीवर कोसळली. काही तासांनंतर दिव्याला हळूहळू जाग आली. तेव्हा त्या विशाल दालनात पूर्ण शांतता होती. तो बोकड, ते काळ्या कपड्यातील लोक, त्या मेणबत्त्या, सगळं काही गायब झालं होतं. फक्त वरून पडणारा तो एकच प्रकाशझोत तिथे होता, ज्याच्या मध्यभागी ती एकटीच विवस्त्र अवस्थेत पडलेली. तिचं सर्वांग ठणकत होतं, पण त्यासोबत पूर्वी कधीही न अनुभवलेली एक अद्भुत गोड तृप्ती तिच्या शरीरभर व्यापून राहिली होती. तिने संथपणे स्वतःचे कपडे घातले, सामान आवरले आणि आल्या मार्गाने ती इमारतीबाहेर पडली. बाहेर पाऊस थांबला होता आणि आत दिव्याच्या मनातले विचारही. ती आता पूर्वीची दिव्या राहिली नव्हती. तिच्या आत काहीतरी नवीन आणि अमानुष जागे झाले होते.